डोंबिवली MIDC येथे ठाणे जिल्ह्यातील संस्थाचालक, शिक्षण विभाग आणि संस्थाचालक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विविध शैक्षणिक समस्यांवर या सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाणे जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी उपस्थित होते। या सभेत विद्यार्थी सुरक्षा, RTE प्रवेश, प्रतिपूर्ती, शासनाची शैक्षणिक धोरणे, पुनर्मान्यता, वैद्यकीय सुविधा आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। पत्रकारांशी बोलताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्यातील संस्थाचालकांच्या शैक्षणिक समस्या सरकार दरबारी मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं। तसेच पालकांनी मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देत मराठी माध्यमाच्या शाळांना बळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले। शिक्षकांना SIRच्या कामात गुंतवल्याबद्दल शासनाकडे निवेदन दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। सभेचे आयोजन इंडिपेंडंट स्कूलच्या वतीनं करण्यात आले होते। सचिव महेंद्र पाटील, स्वप्नील गायकर, गजानन पाटील यांच्यासह अनेक संस्थाचालक आणि मान्यवर उपस्थित होते। ती शाळा शासनाच्या वतीने बंद केलेली नाही माझ्या माहितीनुसार तरी। देशभरात तर कुठेही झाल्याची मला पण महाराष्ट्रात तरी कुठे झाले नाही। शाळा का बंद पडतीये की विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली। याला जबाबदार शासनच आहे का? याला जबाबदार आपण सुद्धा आहोत। प्रत्येक पालकाची मानसिकता बदललेली आहे। आज ज्या मराठी माध्यमातून, जिल्हा परिषद शाळेतून, नगरपालिकेच्या शाळेतून आपण शिकलो आहोत, तिथे पालक विद्यार्थ्यांना पाठवायला तयार नाहीत। त्यामुळे त्या मुलांचा ओढा अनेक ठिकाणी गेला आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने शासन ज्या अनुदानित शाळा चालवत आहे, त्यांच्या स्वतःच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा चालवत आहे, त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देऊन सुद्धा पालक त्या ठिकाणी मुलांना पाठवत नाहीत। त्यामुळे थोडासा कुठेतरी परिणाम झालेला आहे, पण हरकत नाही। यातून शासन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतो। नवीन सुविधा देण्यासाठी, विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेला आहे। आणि माझी पालकांना विनंती राहणार आहे की माझी शाळा टिकली पाहिजे, याकरता सगळ्यांनी पुढाकार घ्यावा। बघा, तुम्हाला खरं सांगतो की या राज्याचे शालेय शिक्षणामध्ये दादाजी भुसे साहेब यांनी सुद्धा स्वतःच्या मुलांना एक सर्वसामान्य शाळेमध्ये, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलेलं आहे। त्याचबरोबर नांदेडचे IAS ऑफिसर आहेत, त्यांनी IAS ऑफिसर, कलेक्टर असून सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे। आपल्याकडे वारे गुरुजी, गावित गुरुजी आणि आपण चांगल्या दर्जाचं शिक्षण देत आहोत ना। याचा आदर्श घेऊन सगळ्या पालकांना माझी विनंती राहील की आपण आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यावं, जेणेकरून माझी मराठी माध्यमाची शाळा टिकेल। असा एक शेवटचा प्रश्न सांगतो की मराठी शाळांबद्दल तुम्ही उल्लेख केलेला आहे। मराठी शाळांना संजीवनी सध्या मिळण्यासाठी खूप अतोनात प्रयत्न करावे लागतात। मराठी शाळा हे इंग्रजी माध्यमाच्या समोर टिकत नाहीये, तर त्यांच्यासाठी काय वेगळं असं करावं लागेल? कोणत्याही माध्यमाला तसा माझा विरोध नाहीये, पण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण स्वतः, आपण सर्वजण हे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून इथपर्यंत आलो। पालकांना असं वाटतंय की माझा मुलगा अन्य शाळेत शिकला की त्याची प्रगती होईल, पण तसं नाहीये। उलट मराठी ही मायबोली भाषा आहे। हिंदी असेल, उर्दू असेल, या ज्या आपल्या प्रादेशिक भाषा आहेत, त्या प्रत्येकाच्या मायबोली भाषा आहेत। प्रत्येकाने जर मायबोलीतून, त्या माध्यमातून जर शिक्षण दिलं तर मुलांना ते शिक्षण अधिक लवकर अवगत होतं, प्रभावीपणे शिक्षण ते मिळतं आणि भविष्यामध्ये मुलं सगळ्या गोष्टी अचीव करतात ना। म्हणून कुणी गैरसमज न करता आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याकरता आपण राज्य शासनाने जो पुढाकार घेतला, आज मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्याचा मान राखण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण सगळ्या लोकांनी केलं गेलं पाहिजे। सर, मला एक म्हणायचं की शिक्षकेतर संस्था किंवा शिक्षक आज जो आजी सर्व सभा आहे, यामध्ये मुख्य ज्या संस्था चालवण्याच्या ज्या समस्या आणि पालकत्व यांच्यामध्ये जो आणि सरकार, या त्रिकुटामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे? याच करता आज मी या ठिकाणी सभा लावली आहे। एक शिक्षक आमदार म्हणून संस्थेचे, मुख्याध्यापकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मी सातत्याने सभागृहामध्ये मांडलेले आहेत। आज माझ्या ठाणे जिल्ह्यामधल्या संस्थाचालकांना काय समस्या आहेत त्या मी जाणून घेणार आहे आणि त्या सरकार दरबारी मांडणार आहे। त्यामध्ये खास करून विद्यार्थ्यांचे प्रवेश असतील, RTE प्रतिपूर्ती असेल, RTE पुनर्मान्यता असेल, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती असेल, वेतनेतर अनुदान असेल, त्याचबरोबर अनुदान, पेन्शन, या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सातत्याने या संस्थाचालकांना भेडसावत आहेत। आज त्यांच्या सर्व समस्या मी ऐकून माननीय शिक्षण मंत्र्यांकडे बैठक घेऊन निश्चितपणे या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। ऑलरेडी धूम्रपान शाळेपासून 200 मीटर अंतर केलं जाऊ नये याकरता सर्व शाळांनी बोर्ड सुद्धा लावले आहेत। शासनाने तसा आदेश पण दिला आहे। मात्र शहरी विभागात थोड्याफार अडचणी काही ठिकाणी येतात। काही अशा प्रकार ज्यांची दुकानं आहेत त्या दादागिरी शाळांवर करतात। अशा लोकांनाही आम्ही सांगितले की अशी कोणी दादागिरी केली तर आम्हाला कळवा, त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। पण सध्याच माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांचा धडाका त्यांनी चांगला जोरात या ठिकाणी लावली दिसतोय, त्यामुळे लोक सुद्धा खुश आहेत, समाधानी आहेत। शाळांच्या बाबतीत त्यांनी ज्या शाळेच्या परिसरात ज्या कॅन्टीन असतील
तिथे काही असे पदार्थ त्यांना आढळले आहेत की त्याच्यामुळे थोडंसं विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कुठेतरी बाधा येऊ शकते, म्हणून त्यांनी तो निर्णय केला, तो स्वागतार्ह आहे. त्या निमित्ताने आम्ही सर्वांना आपल्या या माध्यमातून आव्हान करेन की लहान मुलं असतात, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही अशा गोष्टींपासून जर मुलांना वंचित म्हणजे संरक्षित ठेवायचं असेल तर आपण सुद्धा सगळ्यांनी सहकार्य केलं गेलं पाहिजे. जिथे जिथे कॅन्टीन्स असतील त्यांनी त्या कॅन्टीन मध्ये कोणता पदार्थ आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिला गेला पाहिजे याच्यावर त्यांनी SOP तयार केली, ती चांगलीच आहे. आणि त्या माध्यमातून थोडंसं अनेकांचे रोजगारावर थोडा प्रॉब्लेम येणार आहे, पण त्याला त्यांनी ऑर्डर दिले आहे की तुम्ही शिरा असेल, उपमा असेल किंवा अन्य काही पदार्थ असतील ते तुम्ही देऊ शकता. जे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घातक होतील असे पदार्थ विकण्यास त्यांनी बंदी केली आहे. आपण बघितलं की अनेक वाहिन्यांनी सांगितलेलं आहे की मध्ये सर्वसाधारण जे संस्था चालक आहेत त्यांची आज सर्वसाधारण सभा आहे. नेमका यामध्ये विषय काय आहे, त्यांना कुठल्या अडचणी येतात. त्याचबरोबर आपण बघाल तर शिक्षकांना शिक्षणाच्या कामाबरोबर सुद्धा सरकारने जनगणना SIRच्या याच्यामध्ये गुंतवलेले आहेत. खूप अडचणी त्यांना येत आहेत. त्यांचे सुद्धा एक खूप लेखी नसेल तरी पत्रकारांकडे तोंडी तक्रारी आहे. तर त्यांच्या मागणीकडे आपण सरकारकडे काय सांगतो. आज ठाणे जिल्हा संस्थाचालक संघटनेच्या वतीने या ठिकाणी संस्थाचालकांना ज्या काही शैक्षणिक समस्या येत आहेत त्या शैक्षणिक समस्यांकरता आज या ठिकाणी एक मेळावाच आम्ही या ठिकाणी भरवला आहे. ठाणे जिल्ह्यातले अनेक संस्थाचालक आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थाचालकांनी जे केलेलं कार्य आहे ते कार्य एक समाजाच्या प्रति एक अभिप्रेत कार्य, जे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. हे काम करत असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांना सांभाळून घेऊन गोरगरीब विद्यार्थ्याला चांगलं प्रभावी शिक्षण देण्याचं कार्य असतं. आता अनेक शिक्षकांना SIRच्या कामामध्ये विविध कामांसाठी BOLच्या ड्युटी आलेल्या आहेत. या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि शिक्षण मंत्री यांना सुद्धा मी निवेदन दिलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनाही सांगितलं होतं की शिक्षकांना फक्त शिकवण्याचं काम आपण द्यावं. आता काय झाले की अनेक शाळेतले शिक्षक हे SIRच्या कामाला लागले आहेत. या संदर्भात मी सभागृहामध्ये सुद्धा 4 वेळा प्रश्न उपस्थित केला होता की शिक्षकांना शिकवण्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही कामकाज देऊ नये, जेणेकरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी आहे ती ढासळणार नाही. याकरता आम्ही प्रयत्न केलेत आणि त्याकरता शिक्षण मंत्र्यांच्या बरोबर एक बैठक सुद्धा झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की यापुढे शिक्षकांना कोणतं अशैक्षणिक काम लावायचं असेल किंवा लावणार असणार तर पहिल्यांदा शिक्षण विभागाला विचारलं पाहिजे, असा ठराव शिक्षण मंत्र्यांकडे संघटनेच्या वतीने झालेला आहे. आणि त्यावर लगेचच थोड्या दिवसामध्ये माननीय महसूल मंत्र्यांबरोबर एक बैठक, शिक्षण विभाग आणि महसूल मंत्री यांची बैठक होऊन त्याच्यावर तोडगा काढला जाणार आहे. सर, एक वेगळा प्रश्न विचारतो की आपण ती शाळा शासनाच्या वतीने बंद केलेली नाही माझ्या माहितीनुसार तरी. देशभरात तर कुठेही झाल्याची मला, पण महाराष्ट्रात तरी कुठे झाले नाही. शाळा का बंद पडतीये की विद्यार्थ्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली. याला जबाबदार शासनच आहे का? याला जबाबदार आपण सुद्धा आहोत. प्रत्येक पालकाची मानसिकता बदललेली आहे. आज ज्या मराठी माध्यमातून, जिल्हा परिषद शाळेतून, नगरपालिकेच्या शाळेतून आपण शिकलो आहोत तिथे पालक विद्यार्थ्यांना पाठवायला तयार नाहीत. त्यामुळे त्या मुलांचा ओढा अनेक ठिकाणी गेला आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने शासन ज्या अनुदानित शाळा चालवत आहे, त्यांच्या स्वतःच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा चालवत आहे, त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देऊन सुद्धा पालक त्या ठिकाणी मुलांना पाठवत नाहीत. त्यामुळे थोडासा कुठेतरी परिणाम झालेला आहे, पण हरकत नाही. यातून शासन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतो. नवीन नवीन सुविधा देण्यासाठी, विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेला आहे. आणि माझी पालकांना विनंती राहणार आहे की माझी शाळा टिकली पाहिजे, याकरता सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. बघा, तुम्हाला खरं सांगतो की या राज्याचे शालेय शिक्षण मध्ये दादाजी भुसे साहेब यांनी सुद्धा स्वतःच्या मुलांना एक सर्वसामान्य शाळेमध्ये, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलेलं आहे. त्याचबरोबर नांदेडचे IAS ऑफिसर आहेत, त्यांनी IAS ऑफिसर, कलेक्टर असून सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे. आपल्याकडे वारे गुरुजी, गावित गुरुजी आणि आपण चांगल्या दर्जाचं शिक्षण देत आहोत ना. याचा आदर्श घेऊन सगळ्या पालकांना माझी विनंती राहील की आपण आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यावं, जेणेकरून माझी मराठी माध्यमाची शाळा टिकेल. सर, एक शेवटचा प्रश्न सांगतो की मराठी शाळांबद्दल तुम्ही उल्लेख केलेला आहे. मराठी शाळांना संजीवनी सध्या मिळण्यासाठी खूप अतोनात प्रयत्न करावे लागतात. मराठी शाळा हे इंग्रजी माध्यमांच्या समोर टिकत नाहीये, तर त्यांच्यासाठी काय वेगळं असं करावं लागेल? कोणत्याही माध्यमाला तसा माझा विरोध नाहीये, पण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण स्वतः, आपण सर्वजण हे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून इथपर्यंत आलो. पालकांना असं वाटतंय की माझा मुलगा अन्य शाळेत शिकला की त्याची प्रगती होईल, पण तसं नाहीये. उलट मराठी ही मायबोली भाषा आहे. हिंदी असेल, उर्दू असेल, या ज्या आपल्या प्रादेशिक भाषा आहेत त्या प्रत्येकाच्या मायबोली भाषा आहेत. प्रत्येकाने जर मायबोलीतून
त्या माध्यमातून जर शिक्षण दिलं तर मुलांना ते शिक्षण अधिक लवकर अवगत होतं, प्रभावीपणे शिक्षण ते मिळतं आणि भविष्यामध्ये मुलं सगळ्या गोष्टी अचीव करतात ना. म्हणून कुणी गैरसमज न करता आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याकरता आपण राज्य शासनाने जो पुढाकार घेतला, आज मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्याचा मान राखण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण सगळ्या लोकांनी केलं गेलं पाहिजे. तर मला एक म्हणायचं की शिक्षकेतर संस्था किंवा शिक्षक आज जो आजी सर्व सभा आहे, यामध्ये मुख्य ज्या संस्था चालकाच्या ज्या समस्या आणि पालकत्व यांच्यामध्ये जो आणि सरकार या त्रिकुटामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे? याच करता आज मी या ठिकाणी सभा लावली आहे. एक शिक्षक आमदार म्हणून संस्थेचे मुख्याध्यापकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मी सातत्याने सभागृहामध्ये मांडलेले आहेत. आज माझ्या ठाणे जिल्ह्यामधल्या संस्थाचालकांना काय समस्या आहेत त्या मी जाणून घेणार आहे आणि त्या सरकार दरबारी मांडणार आहे. त्यामध्ये खास करून विद्यार्थ्यांचे प्रवेश असतील, आरटीई प्रतिपूर्ती असेल, आरटीई पुनर्मान्यता असेल, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती असेल, वेतनेतर अनुदान असेल, त्याचबरोबर अनुदान, पेन्शन, हे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सातत्याने या संस्था चालकांना भेडसावत आहेत. आज त्यांच्या सर्व समस्या मी ऐकून माननीय शिक्षण मंत्र्यांकडे बैठक घेऊन निश्चितपणे या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. बरं. आज जी सभा ठेवलेली आहे त्या संदर्भात काय? आज आम्ही संस्थाचालक संघटना ठाणे जिल्हा तसंच इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज संस्थाचालकांच्या समस्या आमदार साहेबांसमोर मांडण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. ही एक सर्वसाधारण सभा आहे आणि या सभेमध्ये आम्ही संस्थाचालकांना काय काय समस्यांना सामोरं जावं लागतं, जसं की आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच आरटीई प्रतिपूर्ती वेळेवर मिळत नाही. त्यामुळं काय होतं की प्रत्येक शाळांची जे काही स्वयं अर्थसहाय्यित शाळा ज्या आहेत त्या शाळांची परिस्थिती खूप डबघाईला आलेली आहे. शासन म्हणतं की मुलांना दर्जेदार शिक्षण द्या, पण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी पैसा लागतो. जर शासनाने जर वेळेवर आरटीई प्रतिपूर्ती दिली नाही तर ते कसं शक्य आहे? जर आम्ही लाईट बिल भरलं नाही तर आम्हाला कमीत कमी म्हणजे फाईन, जास्तीत जास्त फाईन लागतो लाईट बिलवरती. आम्ही जर टॅक्स भरले नाही त्याच्यावर देखील दंड एक्स्ट्रा भरावा लागतो. मग जर आता आम्हाला 2013 पासून आरटीई प्रतिपूर्ती सरकारने दिली नाही, विचार करा, जवळपास कालावधी हा 12-13 वर्षांचा लोटलेला आहे. 12-13 वर्ष जर कुठलंही आमदार नसताना ह्या स्वयं अर्थसहाय्यित शाळा दर्जेदार शिक्षण देत आहेत. सरकारने नक्कीच या आमच्या संचालकाकडे बघावं आणि त्यांना आर्थिक मदत करावी.